भारताच्या मध्यभागी वसलेल्या कमलपूर या गजबजलेल्या शहरात शांतता आणि शांततेची भावना पसरली। येणाऱ्या भयावहतेची कल्पना नसताना नागरिक त्यांच्या दैनंदिन जीवनात गेले। मुले उद्यानात खेळत होती, स्त्रिया बाजारात खरेदी करतात आणि पुरुष कार्यालयात काम करत होते। हे सर्व येऊ घातलेल्या विनाशाकडे दुर्लक्ष करत होते। अचानक चेतावणी न देता सावलीतून नरकाच्या खोलीतून राक्षस बाहेर आली आणि शहराचा नाश केला। ते उंच, खवलेयुक्त त्वचा, तीक्ष्ण दात आणि चमकणारे लाल डोळे होते। राक्षस रस्त्यावरून भडकले आणि त्यांच्या मार्गातील सर्व काही नष्ट केले। इमारती कोसळल्या, गाड्या उलटल्या आणि झाडे उन्मळून पडली। कमालपूरच्या नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने त्यांना सावध केले गेले। राजकारणी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी अलौकिक शक्तींविरुद्ध शक्तिहीन होत्या, अराजकतेला रोखू शकल्या नाहीत। पोलिसांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या, पण गोळ्यांचा राक्षसांवर काहीही परिणाम झाला नाही। सैन्याला पाचारण करण्यात आले, परंतु त्यांचे रणगाडे आणि तोफखाना देखील राक्षसी टोळीशी जुळत नव्हता। जेव्हा सर्व काही हरवलेले दिसत होते, तेव्हा हिंदू योद्ध्यांची एक टीम, ज्याला हिंदू रिव्हेंजर्स म्हणून ओळखले जाते, घटनास्थळी आले। मशीन गनसह सशस्त्र आणि त्यांच्या लोकांचे रक्षण करण्याचा तीव्र निश्चय करून त्यांनी युद्धात उतरले। हिंदू रिव्हेंजर्सचा निर्भीड नेता विनायक यांच्या नेतृत्वाखाली संघाने डावीकडे आणि उजवीकडे राक्षस पाडून पराक्रमाने लढा दिला। विनायकला त्याचे विश्वासू सहकारी विश्वनाथ, एक कुशल निशाणेबाज आणि नारायण, हातात तोंडाच्या लढाईत तज्ज्ञ होते। एकत्र ते शौर्याने लढले, त्यांचे कौशल्य आणि शस्त्रे वापरून राक्षसांना नष्ट केले। रस्त्यावरून स्फोट आणि बंदुकीच्या गोळीबाराच्या आवाजाने लढाई सुरूच होती। राक्षस अथक होते, परंतु हिंदू रिव्हेंजर्स यांनी मागे हटण्यास नकार दिला। त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या लोकांप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन ते जवळजवळ दैवी वाटणाऱ्या उग्रतेशी लढले। जसजसा लढा तीव्र होत गेला, तसतसे हिंदू रिव्हेंजर्स यांचा विजय होऊ लागला। एक एक करून राक्षस पडू लागली होती, शेवटी शेवटच्या राक्षसाचा पराभव झाला। धूळ स्थिरावल्यावर हिंदू रिव्हेंजर्स विजयी झाले, त्यांनी राक्षसांचा पराभव केला आणि कमालपूर शहराचे रक्षण केले। ज्या नागरिकांनी ही लढाई सुरू असताना आश्चर्याने पाहिलं होतं, त्यांनी जल्लोष केला। जेव्हा हिंदू रिव्हेंजर्स धुरातून बाहेर पडले, त्यांच्या बंदुका अजूनही धूम्रपान करत आहेत। विनायक, विश्वनाथ, नारायण आणि इतर निनावी हिंदू रिव्हेंजर्स रस्त्यावरून वीरपणे पळत होते, उबदार सूर्यप्रकाशात आंघोळ करत होते, त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने होते। हिंदू रिव्हेंजर्स यांनी शहराला निश्चित विनाशापासून वाचवले होते।